रामकृष्ण हरी. जय हिंदू, जय महाराष्ट्र. मी अशोक कचरू भोसले महाराज, वारकरी शिक्षण संस्था जोग महाराज आळंदी या ठिकाणी माझं शिक्षण झालं. आणि मी कीर्तनामध्ये उत्कृष्ट होतो, पखवाजामध्ये उत्कृष्ट, गायनामध्ये उत्कृष्ट. आणि तिथं जे माझं शिक्षण झालं तिथं अनेक जाती धर्माचे मुलक शिक्षण घेत होते. ब्राह्मण असो, मराठा असो, वंजारी असो, मातंग असो, महार असो. मी जातीने महार आहे, पण माझा कधीही त्या ठिकाणी भेदभाव केला नाही. मी कीर्तनकार झालो, पखवाज मृदुंगाचार्य झालो, उत्कृष्ट कीर्तनकार झालो. अनेक लोक आत्ता माझं दर्शन घेतात, पण माझं दर्शन घेतात म्हणून मी अमक्या अमक्या जातीचा आहे किंवा तमक्या तमक्या जातीचा आहे असा नाही. मला तिथं हिंदू धर्म म्हणून सर्वांनी एक सन्मान दिला. आणि प्रत्येक जाती धर्माचे मुलं होते, प्रत्येकाने तिथं मला सन्मान दिला. आणि प्रत्येकजण माझं कीर्तन ऐकतो, पखवाज ऐकतो, गायन करतो. म्हणून माझ्याही जात बांधवांना माझी एक विनंती आहे का तुम्ही राजा हो धर्मांतर करू नका. एक चांगल्या स्वाभिमानाने जीवन जगा आणि आपण जगा आणि दुसऱ्यालाही जगवा. मी एक तुम्हाला हिंदू म्हणून एक विनंती करतो आणि रामकृष्ण हरी थांबतो. जय महाराष्ट्र, जय हिंदू धर्म. आज आपण सर्व या ठिकाणी एका आईला सुंदर असा न्याय देण्यासाठी आमचे सर्व हिंदू समाजाचे असणारे सर्व महाराज मंडळी, वारकरी मंडळी आणि सर्व जाती धर्माची मंडळी या ठिकाणी आपण आलेलो आहोत. यामध्ये आपण पाहिले की महाराष्ट्रामध्ये हे धर्मांतर हा विषय या ठिकाणी जास्त प्रमाणात असर चालू आहे. मी एक असारा मातंग समाजात आहे, पण मातंग समाजामध्ये असूनसुद्धा हिंदू असल्याचा मला स्वाभिमान आहे. मी माझ्या मातंग समाजाच्या सर्व मंडळीला एक सांगू इच्छितो की आपण कुठल्याही प्रकारच्या धर्मांतराला बळी पडू नये, कारण आपली आई एवढी सुंदर आहे, आपला धर्म एवढा सुंदर आहे. मी मातंग समाजामध्ये असताना सुद्धा मला असणाऱ्या सर्व समाजाच्या आपल्या हिंदू लोकांनी या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं कधी धर्म म्हणजे जात विचारली नाही. आणि कीर्तन सर्व ठिकाणी असर करतो. सर्वांनी एवढं मोठं केलं, एवढं व्यापक आपला धर्म आहे. मग आपला धर्म सोडून आपण इतर धर्माचा काय विचार करावा. आपल्या या धर्माला म्हणजे आमच्या मातंग कुळामध्ये आम्ही जे हिंदूमध्ये असर जन्माला आलो, फार मोठी परंपरा आहे. त्यामध्ये